नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीला दाखवा हा नैवेद्य. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला महालक्ष्मीचे व्रत करतात, महालक्ष्मीची पूजा करतात, उद्यापन शेवटच्या गुरुवारी करतात. सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते. तर महालक्ष्मीची मान्यता, महालक्ष्मीची पूजा या मार्गशीर्ष महिन्यात केली जाते. म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीसाठी आपण आपल्या घरामध्ये हा नैवेद्य करावा. हा नैवेद्य माता लक्ष्मीचा अत्यंत आवडीचा नैवेद्य मानला जातो आणि आपण ज्याही महिलांना घरी बोलावू, 2, 4, 5 जेवढ्याही महिलांना तुम्ही घरी बोलवाल ओटी भरण्यासाठी, शेवटच्या दिवशी उद्यापन करण्यासाठी, तेव्हा तो नैवेद्याचा प्रसाद त्या सर्व महिलांना तुम्ही प्रसाद स्वरूपात द्यायचा आहे. आणि हा नैवेद्य तुम्ही ज्या दिवशी उद्यापन कराल, जोही तुमचा शेवटचा दिवस असेल त्याच दिवशी तुम्ही करू शकता. आता हा नैवेद्य कोणता? तर मित्रांनो, हा नैवेद्य आहे माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य, खिरेचा नैवेद्य. मग ती साबुदाण्याची खीर असेल किंवा तांदूळाची खीर असेल, तर खिरेचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीसाठी करायचा आहे. आणि तो नैवेद्य माता लक्ष्मीला संध्याकाळी उपवास आपण जेव्हा सोडू तेव्हा तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तोच नैवेद्य त्याच्यातून वाटीभर तुम्ही खीर सुवासिनी महिलांना घरी बोलावून दिली तर अतिउत्तम. खीर करणे शक्य नसेल तर गोड दूध, दुधात थोडी चिमूटभर साखर टाकायची आणि ते दूध दाखवलं तरी चालेल. आणि खीर करता आली तर अतिउत्तम. पण शेवटच्या गुरुवारी उद्यापन असेल त्या दिवशी तुम्ही नक्कीच खिरेचा प्रसाद माता लक्ष्मीसाठी अवश्य करा आणि विवाहित महिलाला, एकतरी महिलेला तो नैवेद्याचा प्रसाद अवश्य द्या. माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात भरभराट येईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.